हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल. वर्ग आहे 6वी, विषय आहे इंग्रजी. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मग पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, वॉर्मअप क्वेश्चन म्हटलं जातं याला. ए नंबरचा बघा, मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मित्रांनो, या फ्रूट्सची टेस्ट कशी आहे हे तुम्हाला मॅच करायचं इथं सांगितलेलं आहे. बघा, साल्टी, स्पायसी, स्वीट, सोर अँड टँगी अशा प्रकारच्या चव इथे दिलेल्या आहेत आणि काही फ्रूट्स आणि काही गोष्टी जे समोर दिलेल्या आहेत त्याची चव तुम्हाला विचारलेली आहे, जी तुमच्या डेली लाईफमधल्या गोष्टी आहेत. बघा, साल्टी म्हटल्यावर येतं खारट, काय असतं? मीठ असतं. स्पायसी म्हटल्यावर असतं मित्रांनो तिखट, काय असतं? तिखट. स्पायसी काय असतं? तिखट. स्पायसी असतं मित्रांनो मिरची स्पायसी असतं. त्यानंतर आहे स्वीट काय असतं? स्वीट म्हणजे गोड, काय असतं? शुगर केन, ऊस इथं दिलेला आहे. सोअर म्हणजे आंबट काय असतं? लेमन, लिंबू. आणि टँजी म्हणजे होतं कडू काय असतं मित्रांनो? बिटर गाड, कडू, कारली म्हटलं जातं त्यांना. अशा प्रकारे आपण काय केलेली आहे, इथं जोडी लावलेली आहे. बघा, त्यानंतर बघा, सी नंबरचा प्रश्न आहे, डिस्कस इन पेअर इन लिस्ट द ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड. बघा, तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे? ॲडव्हान्टेज म्हणजे फायदे विचारलेले आहे कशाचे? चांगलं खाण्याचे, हेल्दी फूड खाण्याचे. आणि तोटे विचारलेले आहे पॅकिंग फूडचे, म्हणजे जे आपण कुरकुरे, चायनीज खातो पाकिटमधलं, ते काय असतं, त्याचे नुकसान काय आहे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बघा, आपण इथं लिहिलेलं आहे ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड. हेल्दी फूड गिव्ज अस एनर्जी, इट कीप्स अस फिट अँड हेल्दी, इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम इलनेस, इट हेल्प्स अस ग्रो स्ट्रॉंग. बघा, काय मराठीत सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. हेल्दी फूड गिव्ज अस एनर्जी, हेल्दी फूडमधून आपल्याला काय आहे? एक प्रकारची एनर्जी मिळत असतं. इट कीप्स अस फिट अँड हेल्दी, हे काय करतं? आपल्याला फिट आणि निरोगी राहण्यास मदत करतं. नंतर आहे इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम इलनेस, म्हणजे आपल्याला बिमार पडण्यापासून हे काय करत असतं? याचं संरक्षण करत असतं. आणि इट हेल्प अस ग्रो स्ट्रॉंग, आपल्याला वाढण्यासाठी आणि मजबूतीसाठी चांगलं अन्न हे आपल्या काय असतं? आपल्यासाठी चांगलं असतं. आता जे पॅकेटचं आपण खातो त्याचे नुकसान काय आहे इथं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, इट कंटेन्स प्रिझर्वेशन, याच्यातनी नाही का काय वापरले असते? एक प्रकारचे केमिकल वापरले असते की ते अन्न टिकवण्यासाठी. नंतर आहे इट हॅज टू मच सॉल्ट अँड शुगर, याच्यामध्ये जास्तीत जास्त साखर आणि मिठाचा वापर केला जातो, जे आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्यानंतर आहे इट इज नॉट गुड फॉर हेल्थ, हे सगळं आपल्या शरीरासाठी घातक आहे. इट मे कॉज ओबेसिटी अँड इलनेस, काय आहे? ओबेसिटी वाढण्यासाठी म्हणजे लठ्ठ होण्यासाठी आणि बिमार पडण्यासाठी हे महत्त्वाचे रोल आपल्या शरीरामध्ये करत असतात. त्यामुळे हे खाणं टाळावं, असं याच्यातून आपल्याला एक संदेशसुद्धा मिळत आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर डी, रीड द ग्रीड केअरफुली अँड इन सर्कल द नेम ऑफ द इटेबल मेन्शन इन इट. तुम्हाला विचारलेलं आहे, जे खाण्यासारखं आहे त्याला काय करायचं आहे? आपल्याला गोल करायचं आहे, असं इथं विचारलेलं आहे. बघा, सगळेच हे ते खाण्यासारखे दिलेले आहे. कस्टर्ड खातो आपण, पनीर खातो, कॅरट, चिली, भिंडी, ज्यूस हे सगळं आपण खात असतो. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न आहे क्वेश्चन नंबर ई. बघा, क्लासिफाय द वर्ड इन द गिवन कॉलम. काय आहे? बघा, मेअरली, रन, हंग्री, बॉल, टी, अँग्री, हंग्रीली, कॅच अशा प्रकारचे शब्द दिलेले आहेत. तुम्हाला काही ते कॉलममध्ये डिवाईड करायचे आहे, जसे की ॲडजेक्टिव्ह, नाऊन, वर्ब अँड ॲडवर्ब. बघा, मी तुम्हाला वेगळे करून इथे दाखवलेले आहे. ॲडजेक्टिव्हमध्ये आहे हंग्री अँड अँग्री, नाऊनमध्ये आहे बाउल, टी, वर्बमध्ये आहे रन, कॅच आणि ॲडजेक्टिव्हमध्ये आहे मेअरली आणि हंग्रीली. अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण? हे सगळे शब्द काय केलेले आहेत? दिलेल्या कॉलममध्ये आपण डिवाईड केलेले आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर एफ. बघा, काय आहे एफमध्ये दिलेलं? कम्प्लीट द फॉलोइंग मेसेज युजिंग द गिवन वर्ड. बघा, तुम्हाला काय करायचं आहे? हा जो खालचा पॅरेग्राफ आहे, एक प्रकारचा मेसेज आहे, हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. कशाद्वारे? जे खाली कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, प्रोटेक्ट, नीड, इट, इलनेस, एनर्जी आणि हेल्दी, या योग्य शब्द वापरून तुम्हाला खालचा पॅरेग्राफ कंप्लीट करायचा आहे. बघा, मी केलेला आहे. डिअर व्हेजिटेबल्स, यू आर आवर नीड्स, यू गिव्ह अस व्हिटॅमिन अँड एनर्जी, यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस, यू कीप अस हेल्दी, वी मस्ट ईट यू टू स्टे फिट, थँक यू फॉर वॉट यू डू फॉर अस, युअर फॅन बलबीर.
अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तुम्हाला लाईकसुद्धा करायचं आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर जी. रीड द फॉलोइंग वर्ड. काय आहे? रिअल, रिअली, ग्रीडी, ग्रीडीली. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे? शब्द बनवायचे आहे. नाऊ ॲड द सफिक्स. आधी आपण प्रिफिक्स घेतले होते, आता आहे सफिक्स टू फॉलोइंग वर्ड अँड रिराईट. बघा तुम्हाला काय करायचं आहे? इथे सफिक्स लावायचे. सफिक्स म्हणजे काय? शेवटी येणारे शब्द, शेवटी जुळणारे शब्द. बघा स्लोला आपण जर LY लावलं तर काय होतं? स्लोली. हॅपीचं हॅपीली, इझी इझिली, लाईक लाईकली, वीक वीकली, क्विक क्विकली. अशा प्रकारे काय आहेत? शब्द तयार होतात सफिक्स लावल्यानंतर. त्यानंतर क्वेश्चन नंबर आय आहे कंप्लीट द वर्ड इन द गिवन सेंटेन्स युझिंग द लेटर गिवन इन ब्रॅकेट. मित्रांनो तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्याच्यापासून एक योग्य शब्द तयार करून ही रिकामी जागा इथे भरायची आहे. बघा व्हेजिटेबल गिव्ज अस विटॅमिन अँड कीप अस फिल इन द ब्लँक्स. याचं उत्तर इथं तयार होतं मित्रांनो या दिलेल्या ब्रॅकेटमधल्या शब्दांपासून हेल्दी. सेकंड नंबरला आहे वी मस्ट फिल इन द ब्लँक्स ट्रीज टू सेव्ह द इन्व्हायरमेंट. आणि कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याच्यापासून तयार होतं प्रोटेक्ट, म्हणून याचा ॲन्सर मित्रांनो आपल्याला लिहिता येईल प्रोटेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्नसुद्धा सोडवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक जे. राईट द नेम ऑफ द व्हेजिटेबल यू लाईक युझिंग द लेटर्स गिवन इन द ब्रॅकेट्स. काय करायचं आहे तुम्हाला? जे भाजीपाला व्हेजिटेबल्स म्हणजे फळभाज्या जे आवडतात त्याचे या दिलेल्या कंसातील दिलेल्या शब्दांपासून ते तयार करायचे आहेत. बघा आपण काय तयार केलेलं आहे? ओनियन, टोमॅटो, कॅरट, पीज, पोटॅटोज, बीन्स, स्पिनॅच आणि ब्रिंजल अशा प्रकारचे शब्द आपण इथे तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही आवडत असतील किंवा तुमच्या लक्षात येत असतील तुम्हाला ते लिहायचे आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही व्हिडिओच्या किंवा या पाठाविषयी काही अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. नक्कीच मी सोडवण्याचा तो प्रयत्न करेल. आणि आपण इथं थांबूया. खूप खूप धन्यवाद. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.